आज पालकमंत्री पंकजाताई जालना जिल्ह्यात होत्या। मागच्या टप्प्यातील आंदोलनाच्या वेळीही त्या आल्या जालन्यात होत्या, तरीही त्यांनी इथे येण्याचं टाळलं। हे आंदोलन ज्या दिवशी दुसऱ्या टप्प्याचं सुरू झालं त्या दिवशी ते जालन्यात होत्या, तरीही त्या आंदोलनस्थळी आल्या नाही। आजही त्यांनी येण्याचं टाळलं। पंकजाताई, तुमच्याशी संबंधित एकही शेतकरी इथं नाही, त्यामुळेच एखाद्या वेळेस तुम्ही येण्याचं टाळलं असावं। भेट घेऊन काय म्हणणं आहे ते मांडता आलं असतं। आता मी उद्यापासून बाधित क्षेत्रात शेड बांधायला सुरुवात करणार आहे। कोण माईका लाल येतो आणि कोण माझं शेड उद्ध्वस्त करतो ते मी पाहतो। जम्मू काश्मीर इकून तिकून संत महंत आले होते। धर्मवीर आपले शिंदे साहेब आहेत, गोपुत्र शिंदे साहेब आहेत। माझ्या 400 गाईला हात लावायची कुणाची हिम्मत होते मी ते बघतो। समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता 44 दिवस उलटलेत। आज पालकमंत्री पंकजाताई जालना जिल्ह्यात होत्या। मागच्या टप्प्यातील आंदोलनाच्या वेळीही त्या आल्या जालन्यात होत्या, तरीही त्यांनी इथे येण्याचं टाळलं। हे आंदोलन ज्या दिवशी दुसऱ्या टप्प्याचं सुरू झालं 3 मे रोजी, त्या दिवशी ते जालन्यात होत्या, तरीही त्या आंदोलनस्थळी आल्या नाही। आजही त्यांनी येण्याचं टाळलं। मला या निमित्तानं पंकजाताईला सांगायचं की ह्या ज्या आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं, याच्यात कुठल्या एका जातीचे धर्माचे शेतकरी नाही, सर्व धर्मीय शेतकरी आहेत। फक्त एवढं जरा माझी जी काय माहिती आहे त्याच्यावरून एवढं मी सांगू शकतो की पंकजाताई, तुमच्याशी संबंधित एकही शेतकरी इथं नाही, त्यामुळेच एखाद्या वेळेस तुम्ही येण्याचं टाळलं असावं। परंतु हे सरासर तुम्ही जे बोलताय आणि करताय, आम्ही सर्व धर्मीय लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सोबत घेऊन चालतो। मला वाटतं त्याला कुठंतरी हे छेद देणार आहे। हे जर आमदार खासदार जरी आले नसतील, पण पालकमंत्री म्हणून तुमचं कर्तव्य आहे। आमच्या ठीक आहे, प्रश्न सुटेल नाही सुटेल, वरपर्यंत नेला जाईल नाही नेला जाईल, परंतु किमान भेट घेऊन काय म्हणणं आहे ते मांडता आलं असतं, परंतु तुम्ही मुद्दाम म्हणून टाळलं। या निमित्तानं मला सगळ्यांना शेतकऱ्यांना आवाहन करायचं की आता फक्त नुसतं बसून राहायचं, काहीच करायचं नाही। आपोआप प्रश्न मार्गी लावावाच लागेल यांना। आपल्याला फक्त मार्ग रोखून धरायचा आहे। आता मी उद्यापासून बाधित क्षेत्रात शेड बांधायला सुरुवात करणार आहे। कोण माईका लाल येतो आणि कोण माझं शेड उद्ध्वस्त करतो ते मी पाहतो, कारण की तिथं माझ्या 400 गाई राहणार आहेत। त्या गाईला हात लावायची कुणाच्या याच्यात हिम्मत होते। मागे शिंदे साहेबाला इथं प्रचाराच्या अगोदर त्यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर जम्मू काश्मीर इकून तिकून संत महंत आले होते। मला वाटतं अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या शिष्यगण इथं आले होते। गोशाळेवर त्यांचा कार्यक्रम झाला, त्यावेळेस त्यांनी शिंदे साहेबांना, म्हणजे बरेच जण काय म्हणायचे असे की गाय कापणारा म्हणायचा, देख कहाँ है तेरा बेटा। तो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं बोलताना की आता गाय का बेटा एकनाथ शिंदे मार्केट में आ गया है, उसने गौ माता को राज्य माता का दर्जा दिया है, इसलिए हम गोपुत्र कहलाएंगे, धर्मवीर कहलाएंगे असं ते म्हणले। मग धर्मवीर आपले शिंदे साहेब आहेत, गोपुत्र शिंदे साहेब आहेत। माझ्या 400 गाईला हात लावायची कुणाची हिम्मत होते मी ते बघतो। मग शिंदे साहेब काय करतात तेही बघतो, आणि मग ते कसे धर्मवीर आहेत आणि कसे गोपुत्र आहेत हे बी येणारा काळ विचारेल त्यांना। मग या निमित्तानं माझी एकच विनंती आहे, आता शासनाला जाऊ द्या, शासन हे राजकारण करीत असतं, पण प्रशासन जे IAS अधिकारी असतात ते केवळ आणि केवळ कायद्याचं पालन करण्यासाठी, कायद्याचं राज्य चालविण्यासाठी आणि कायद्याच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्यासाठी ते काही राजाश्रयाखाली काम करत नसतात आणि ते अभिप्रेतही नसतं। मग इथल्या जे काय अधिकारी आहेत त्यांनी कुठलाही जातीभेद पक्षभेद न करता फक्त शेतकऱ्यांचं काय दुखणं आहे, त्यांच्या काय व्यथा आहेत, त्यांच्या काय न्याय मागण्या आहे हे बघावं। कारण की त्यांना जे शिकवलं गेलं, त्यांना जे सांगितले गेलं आणि त्यांच्या हातून जे घडणं अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही। मला पंचायत सभेला एकच विनंती करायची की सगळ्यांना बाजूला ठेवा। तुम्ही तुमच्या हातानं जे काय ते फक्त चुकीचं काही करू नका, एवढीच मला त्यांना विनंती करायची।